भाऊ मला सांगा की जे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत संदीपान भुमरे आहेत यांच्या ड्रायव्हरला जी आहे जी मिळालेली जमीन जी आहे ती आता त्याची किंमत जी आहे जवळपास सरकारी जर किंमत पाहिली तर 241 कोटीची आहे आणि आता पाहिलं तर बाजारभाव मूल्यांकन पाहिलं तर 2000 कोटीच्या घरात जाते. काय मग त्यांच्या ड्रायव्हरचा ना, मग त्यामध्ये भुमरे साहेबाचा काय संबंध झाला? भुमरे साहेब अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत कष्टकरी माणूस आहे, अत्यंत कष्ट करून या ठिकाणी पुढे आलेलं नेतृत्व आहे. त्यामुळं ड्रायव्हरने काही केलं असेल तर त्याला बदनाम करण्याची काही गरज नाही. ड्रायव्हरशी ठीक आहे, ड्रायव्हरचे वेगळे व्यवहार असतील, पण मला वाटत नाही भुमरे साहेबाचा काही संबंध आहे. तो अत्यंत क्लिअर माणूस आहे. महायुतीच्या सरकार विरोधामध्ये जे आहे सोमवारी आता उबाटा गट जे आहे आक्रोश आंदोलन करणार आहे की महायुतीतले जे कलंक मंत्री आहेत त्यांच्या निषेधात ते त्यांची हकालपट्टी करण्यात यासाठी ते आक्रोश आंदोलन करणार. एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये सर्वाला आपलं मत मांडण्याचा, आपला विषय मांडण्याचा अधिकार आहे. विरोधी पक्षाने हे आंदोलन करावं, काय हरकत नाही, त्यांचा तो अधिकार आहे, त्यांचा अधिकार आम्ही नाकारत नाही. सरकार या सर्व गोष्टीचं उत्तर देईल. बैठक सांगण्यात येते कॅबिनेटच्या दिवशी मंगळवारी जालना नांदेड समृद्धी महामार्गाची बैठक माननीय शिंदे साहेबांनी लावलेली आहे. माननीय महसूल मंत्री त्यामध्ये असणार आहेत, माननीय कृषी मंत्री त्या ठिकाणी असणार आहेत. जमिनीचं मूल्यांकन, झाडांचं मूल्यांकन यावर ही अंतिम बैठक होईल. यानंतर कोणती बैठक होणार नाही. आणि जालना सिंधी बाजार हा एक मोठा व्यापारी संकुलाचा प्रश्न होता. या दोन्ही विषय त्या दिवशी लावलेले आहेत आणि सिडकोचा सुद्धा विषय त्यामध्ये घेतला जाणार आहे. जालना महानगरपालिकेमध्ये जे आहे तुम्ही म्हणता एकीकडून शिवसेनेचा फुगा फडकणार आहे तर दुसरीकडून तुमचे प्रतिस्पर्धी म्हणजे आता सध्या महायुतीत असलेले तुमचे जे नवीन जे आहेत तर ते म्हणतात की आमचं म्हणजे भाजपचा झेंडा फडकवणार. आम्ही आता लोकशाहीमध्ये सवाल अधिकार आहे असं बोलण्याचा, म्हणण्याचा. त्यांना का अधिकार नाही का बोलण्याचा? पण आता लोक आमच्यासोबत आहेत. 35,000 मतं चिल्लींना आम्ही आलेलो आहेत. त्यामुळे जालन्याच्या लोकांचा मूड आम्हाला कळतो काय आहे. थँक्यू.